वर्षाचे वर्षाला, दर वर्षाचे वर्षाला आई गावदेवी माते पाव माझे नवसाला. मल्लिकार्जुन भगवान की जय, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आम्ही याना केव्सला आलो आहोत आणि केव्स तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे. नक्षीकाम खूप भारी आहे आणि अजून या तुम्ही माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो सर्व काही. खूप मस्त 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 सर्व सुंदर. इथे बघू शकता जुन्या दरवाजा दरवाजा आहे, त्याला आताच्या जमान्यात आहे. बघू शकता इथे खूप मस्त मस्त आहे, खूपच सुंदर सुंदर. आणि बघू शकता इकडे काम चालू आहे. मेडिटेशन हॉल. खूप सुंदर आहे, खूपच भारी आहे आणि मस्त संपतच नाही. केव्स एवढ्या सुंदर आहेत ना की तुम्ही खरंच म्हणजे मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही इकडे नक्कीच या. यांना केव्स नाही नाव कपिला किंवा असं काहीतरी आहे नाव, मी वाचलं इथे तुम्हाला लक्षात नाही. जाम मस्त आहे, जाम मस्त आहे सर्व आहे. नागोबा आत्ता व्हिडिओमध्ये जे सर्व तुम्हाला नक्षीकाम किंवा कोरीव काम जे दिसत आहे, ज्या केव्ज ह्या सर्व आर्टिफिशियल आहेत आणि रामोजी फिल्म सिटीचाच हा एक भाग आहे. रामोजी फिल्म सिटीमध्येच हे सर्व जे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर होत्या, बघण्यासारख्या आहेत. मस्त वाटतं म्हणजे की अशा आत्ताही म्हणजे बनवल्या जाऊ शकतात. आणि इथून आता आम्ही पुढे निघत आहोत कारण आम्हाला पुढचा प्रवास खूप आहे. 9.5 तास रनिंग करायची आहे आणि जायचं आहे श्रीशैलमला. तर आम्ही निघालेलो आहोत आमची गाडी घेऊन आणि तुम्ही बघू शकता मला ड्रायव्हिंग करताना. आणि इथून पुढे मी जेमतेम 2-2.5 तास 200-250 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि पुढे मग रात्र होते. आता तुम्हाला विचार पडले असतील की आमचा हा काय गोंधळ चाललेला आहे, काय प्रकार आहे. टॉर्च गाडीच्या काचेतून बाहेर आम्ही जो काढून बघत आहोत, तर पुढे तुम्हाला समजणारच आहे काय प्रकार आहे तो. आता मी आहे श्रीशैलमच्या जंगलामध्ये आणि इथे खूप सारे प्राणी असतात, हिंस्र प्राणी असतात. म्हणजे हत्ती, असे ते रानगवे, परत वाघ, कोल्हा, सिंह नसतो इकडे, हरणी असतात, सांबर असतात, नीलगाय असते आणि इतर पक्षी आणि अजून प्राणी पण असतात ज्यांची मला नाव माहीत नाही. ती शेली माहिती, शेली काटवाली, तिचे अख्खे पाटनाव काटा असतात ते. त्यांना मी ना गाडीची लाईट तर माझ्या फुलेचं समजा, त्याचा काही विषयच नाही. पण मी टॉर्च आणले, ही जादुई टॉर्च. तर आता ही टॉर्चची तुम्हाला जादू दाखवतो मी कशी. थांब जरा, समोरच्या गाड्या आल्या, त्या गाड्या आधी जाऊ दे. त्या गाड्या गेल्या ना, गाड्या गेल्या की मी तुम्हाला दाखवता हे टॉर्च मी का आणली. इकडे बघा, या लांब परत ना उजेड जातं, हे बघा. तर आपल्याला असं प्राणी बिनी ना एकदम व्यवस्थित दिसतील. हे बघ, तो बघ दिसतोय का तुम्हाला, तो बघ सरकला बघ. हा, हे बघ, ही टॉर्च होत ना, ही बघ अशी होतं, अशी मोठी बारकी, झूम इन झूम आउट करू शकतो आपण. तर खूपच जबरदस्त आहे. हरीश पाटील जरा गाडी स्लो करा म्हणजे मी सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवतो. इकडे बघून घ्या तुम्ही, हे बघा हरीश पाटील गाडी थोडी स्लो करा, थोडी. असं तुम्ही समजा समोर स्पीड ब्रेकर आलाय आणि हे बघा, हे बघा.
हॅलो एव्हरीवन, आता श्रीशैलमच्या जंगलामधून पूर्ण प्रवास करत आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचणार आहोत. पण आम्ही इथे गाडी थांबवले. पाठीमागे माझ्या डॅम आहे, श्रीशैलम डॅम. तुम्ही बघू शकता. इथे व्हिडिओमध्ये कितपत दिसेल, कितपत तुम्हाला समजेल मला माहीत नाही डॅमचा. पण आम्ही इथे स्वतःच्या डोळ्यांनी म्हणजे याची डोळा जो बघत आहोत ना, व्ह्यूज अप्रतिम व्ह्यू आहे, अप्रतिम म्हणजे. आणि कसं आहे, स्वतःची जेव्हा आपण गाडी घेऊन येतो ना आपल्यासोबत, तेव्हा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण थांबवू शकतो. तर मला हेच बोलायचं आहे की आपण जेव्हा स्वतःची आपण गाडी आणतो ना, तर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण थांबवू शकतो. बसने वगैरे आपण जेव्हा येतो, बसचं कसं असतं, ते लोक नेतील तिथे थांबायचा, ते थांबवतील तेच हॉटेलवर जेवायचा, म्हणजे तो लय वेगळा विषय असतं. फर्स्ट टाईम म्हणजे आता ही गाडी तर माझीच घेऊन आली मी. बाकी मी असं इतर लोकांच्या गाड्यांमध्ये जाम फिरल्या, लोकांचे म्हणजे माझ्या मित्रांच्या. पण आता माझी गाडी घेऊन आल्या आणि इथे आम्ही जो थांबले ना, इथे कुठलीच दुसरी गाडी पण नाही आजूबाजूला. आणि दुसऱ्या गाड्या थांबवायला जागा पण नाही. आम्ही काहीतरी जागा शोधले आम्ही, म्हणजे इथे नाही थांबवली, तिथेच गाडी थांबवले. आणि तुम्ही बघू शकता 12 दरवाजे आहेत, टोटल 12 दरवाजे. इकडे बघून घ्या तुम्ही, 12 दरवाजे आहेत. आणि पाण्याने पूर्ण भरलेला आहे. तुम्ही बघू शकता, ही कृष्णा नदी आहे मला वाटतं. हे कुठे कृष्णा ना, कृष्णा नदी आहे. आणि इकडे तुम्ही खाली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते इथे. आता आपल्याला अजून 32 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. म्हणजे मंदिराच्या इथे जवळपास पोहोचायला 32 किलोमीटर अजून बाकी आहेत. रात्रीचे वाजले तर 9 आणि आता आम्ही निघतोय. इथे आम्ही बघतो, जेवढा वेळ बसता येईल तेवढा बसतो आणि मग निघतो. तिकडे जातो, कॉटेज बघायचे किंवा रूम बघायचे आहेत, ते रूम बघू आणि मग झोपायचे बंदोबस्त करू. उद्या सकाळी शुक्रवारी दर्शन घ्यायचं आहे श्रीशैलम भगवान शंकराचा. हॅलो एव्हरीवन, तर फायनली मल्लिकार्जुनला पोहोचलेलो आहोत. आम्ही आता श्रीशैलम पर्वतावर आहोत आणि मंदिराच्या बाजूलाच आम्ही मस्त असा संस्थेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, रूम्स आहेत, त्या भेटलेल्या आहेत. आणि 500 रुपयामध्ये खूपच छान असा म्हणजे AC बेडरूम भेटलेले आहेत, AC रूम भेटलेले आहेत आम्हाला. बेड पण तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहेत. संकेश मात्रे तुम्हाला दिसत असतील तर खूप मस्त. इथे गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीज पण आहेत, रेंटल हॉटेल्स म्हणजे गव्हर्नमेंटचे ना. गणेश सदन म्हणून आहेत. आम्ही तिथेच गेलेलो, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि तिथे गेलेलो आम्ही. तिथे गेलो तर त्या लोकांनी रूम नाही सांगितले होतं, नाही अवेलेबल होतं. 3 दिवस आधी बुक करावं लागतं, XYZ जे काही. पण आमच्या समोर त्यांनी दुसऱ्या रूम दिले, फक्त त्यांची काय ओळख होती, वशिल्यावर त्यांना दिले. मी त्या पोरांना विचारलं की आप लोग ने ऑनलाइन बुकिंग किया होतं. नाही तो कैसा है, तो अभी ये दिया कैसा है, तो बोलतं हमारी पहचान थी बोलतं. तर हे मला खूप चुकीचं वाटलं इथे. तर भले ते गव्हर्नमेंट हे असू दे, म्हणजे काय पण असू दे, फक्त असं नाही, सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. आणि आम्ही जिथे म्हणजे दुसरीकडे आलो, एक पोलीस काका होते, त्यांनी आम्हाला मदत केली. त्याने मदत केली आणि नंतर आम्ही इथे आलो. तर जे खाली इथे आम्हाला जे भेटले ना, एक दुसरे काका आणि एक मुलगा होता, तर त्याने आम्हाला रूम पण दिला भारी AC वाला 500 रुपयामध्ये, प्लस सगळी सोय, जेवायला पण त्यावेळी दिला आम्हाला. आणि इव्हन एवढं काय माहिती का तुम्हाला सांगू, की सकाळी आमचा 5 वाजता स्पर्श दर्शन आहे शिवलिंगाला, मल्लिकार्जुनला. म्हणजे बघा किती मोठा हा योगायोग. हे फक्त ना म्हणजे देवामुळेच होतं सगळं, की देवतारी त्याला कोण मारी असं. आता आमचा प्लॅन पण काही डोक्यामध्ये आमच्या नव्हता की आम्ही मल्लिकार्जुनला येऊ. आपल्या इकडे काही ओळखच नाहीये आणि कधी येण्याचा असं कधी विचार पण नव्हता केला. पण आम्ही आलो, ट्रिप सक्सेसफुल झाली आणि खूपच जबरदस्त रूम्स. आणि तुम्हाला सांगतो ना म्हणजे की काय म्हणजे जबरदस्त, म्हणजे नेचरचं तुम्ही हे बघा ना, मल्लिकार्जुनचा जो जंगल आहे, पुष्प पिक्चरमध्ये जो दाखवलेला ना, तो लाल चंदनाची तस्करी विस्करी, हे ते सगळे सीन इकडचेच म्हणजे की ह्याच जंगलातले. आणि खूपच जबरदस्त
खूपच भारी आहे. तर मी सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्हाला जर गणेश सदनमध्ये कुठे रूम नाही भेटली ना, तुम्ही दुसऱ्या कुठे पण ट्राय करा, सगळीकडे भेटतील, तिथेच घेतली पाहिजे. असं काहीच नाही ऑनलाईन बुकिंग केलं पाहिजे असं काहीच नाही. एवढं सर्व होऊन पण आता सकाळी 5ला आमचं स्पर्श दर्शन आहे. स्पर्श दर्शनसाठी आमच्याकडे म्हणजे वेशभूषा त्यांनी सांगितली की धोती वगैरे नेसून जावं लागेल असं असतं, तर आमच्याकडे धोती नव्हत्या. तर मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे धोती नाही आहेत, तर कुठे विकत भेटतील. तर आप सुबह आ जाओ हमी देते बोलतात. की याला बोलतात म्हणजे की माणसं, काही लोक खूप चांगले असतात, काही लोक नसतात म्हणजे हेल्पफुल नसतात. तर हे सर्व झाल्यानंतर पण आता उद्या आम्ही ठरवलं की उद्या आपल्याला तिरुपती बालाजीला जायचं आहे. तिथे पण आमच्या कसल्याच बुकिंग नाही आहेत. तर तिथे पण आमच्या आता काय झालं की त्यांनी आम्हाला बोललं की संध्याकाळी म्हणजे तुम्ही 6 ते 8च्या दरम्यानमध्ये या, तुम्हाला तिथे पण डायरेक्ट दर्शन देऊन टाकतो, VIP दर्शन. म्हणजे बघा की हे सर्व म्हणजे देवामुळे होतं, योगायोग असे जुळून येतात आणि असे योगायोग जुळून आले म्हणून आमची ही ट्रिप पण झालेली आहे. तर चला आता उद्या तुम्हाला पहिला श्रीशैलमचं दर्शन नाही दाखवू शकत, कारण त्यांनी सांगितलं फोन मोबाईल अलाउड नाही आहेत. आणि तुम्हाला तो प्रवास दाखवेल मी, आपला तिरुपती बालाजीचा प्रवास, तिथला जे मंदिर वगैरे आहेत ते पण दाखवेल, श्रीशैलमचा मंदिर दाखवेल बाहेरून. तर चला आता आपण ते बघूया. आता मी सध्या झोपून घेतो. गुड नाईट, धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघू शकता का सकाळचे वाजले आहेत 5 आणि आमचं दर्शन आहे स्पर्श दर्शन मल्लिकार्जुनचा. तर त्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. मी शॉर्ट्सच घातलेली आहे कारण तिथे जीन्स वगैरे अलाउड नाहीये, शर्ट पण नाही अलाउड, इनर आणि लुंगी. तर ही ब्लॅक लुंगी घेतलेली मी, ब्लॅक लुंगी वरती टाकणार, खाली व्हाईट लुंगी. तर बघू आता तिथे गेल्यावर काय काय भेटतं, तर त्यानुसार ड्रेसिंग करू. तर जायचं आहे आता, निघायचं आहे आपल्याला तर डायरेक्ट मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी. तर बघू तिथे किती फोन वापरून देतात, जर दिलं वापरून तर मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला या माझ्यासोबत तुम्ही सर्व. इकडे गाडी वगैरे पार्क केली आहे आम्ही आणि तुम्ही गर्दी बघू शकता. सकाळी 5:30 वाजलेत आणि भरपूर अशी गर्दी आहे, भरपूर पब्लिक तुम्ही बघू शकता. सर्वांची वेशभूषा लुंगीवाले आहेत. तर आपल्याला पण आता ड्रेसिंग करायची आहे. इथे बॅग आणि मोबाईल, कॅमेरा सगळ्यांचे हे आहेत, तर इथे आपण जमा करतोय. अच्छा, हऱ्याने केस धरले गे, मला वाटतं ते असं ना करतं नसा. तुम्ही बघू शकता आमचा मेकअप चाललेला आहे. ड्रेसिंग पण बघू शकता कशा पद्धतीने केलेली आहे ती. हे बघा, या ड्रेसिंग तुम्ही बघू शकता आणि मला पण तुम्ही बघू शकता. ही माझी ड्रेसिंग आहे, मस्त एकदम नगरसेवकच वाटतं ना, साऊथचा. हां, साऊथचा नगरसेवक. इकडे तुम्ही बघू शकता. आता मेन मंदिर कुठला ते मला पण बघायला लागेल, मला पण काही माहित नाही. तर बघ, इथून लाईनची सुरुवात आहे, पण आपला म्हणजे सेटिंग मोठी आहे. तर आता बघू कसं होतं आतमध्ये. बघू शकता आम्ही इथे वेटिंग एरियामध्ये आहोत आणि इथे भरपूर लोक VIP आहेत. आम्हाला वाटतं आम्हीच होतो VIP, पण नाही, असं काहीच नाही. तुम्ही बघू शकता मल्लिकार्जुन टेम्पल हा मंदिर आहे. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, फक्त फोटो म्हणजे आतमध्ये अलाउड नव्हता. फोन आता भेटलाय तर मी इथून बाहेरून काढतो. आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व लोक म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ साईडची हे त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे विधी करत आहेत. इकडे बघू शकता भगवंताला जे काही अर्पण किंवा तर्पण करायचं असेल ते तो लोक करत आहेत. भक्तिभावाने हे लोक पूजा करतात, हे तुम्ही बघू शकता इकडे. आणि माझे मित्र तिथे फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. मी फोटो काढून आधीच घेतले होते, हे तुम्ही बघू शकता. आतमध्ये मंदिर खूप भारी आहे, फक्त इथे आतमध्ये फोन अलाउडच नव्हता, त्याच्यामुळे मी तुम्हाला अजून जवळून दाखवतोय. इकडे बघा, हा मंदिर आहे, खूप भारी आहे, खूप जबरदस्त आहे. पूर्ण सोन्याचा आहे.
चला आता आपला मल्लिकार्जुनचं दर्शन वगैरे झाला, आम्ही चेंज वगैरे केल्या, रूम पण सोडला, आता गाडीमध्ये बसलोय. आता निघत आहोत आम्ही तिरुपती बालाजी. तर तिरुपतीला आपल्याला बरेचसे असे स्पॉट आहेत जे करायचे आहेत आणि तिरुपती बालाजीचं दर्शनाचं अजून काही कन्फर्मेशन आमचं झालं म्हणजे बोलणंच नाही होते, पण तिथे आम्हाला दर्शन होईल. आम्हाला माहिती आहे की कुठेतरी सेटिंग लागणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बरेचसे तिथे आपला पद्मावती मंदिर आहे, अजून खूप सारे मंदिर वगैरे करायचे आहेत. आणि बरेच आम्ही इस्कॉन टेम्पल हाय आत्ताच मल्लिकार्जुनचं दर्शन वगैरे होऊन पूर्ण चेंज वगैरे केला, फुल नाश्ता वगैरे, टमी फुल झालेली आहे. आणि आता आम्ही तिरुपती बालाजीच्या प्रवासासाठी निघतोय. गाडी आपली चालूच आहे, मी ब्लॉगिंग करतोय. आणि सगळेजण म्हणजे खूप लवकर उठले होते ना, कारण स्पर्श दर्शन करायचं होतं, त्यामुळे आता हे सर्व झोपणार आहेत. आणि आम्ही दोघं ड्राईव्ह करणार आहोत. जेमतेम आपल्याला 9.5 तासाची रनिंग आहे. इथून मल्लिकार्जुनवरून तिकडे जायचं आहे तिरुपती बालाजीला. 480 किलोमीटर आहे. 280 ना, 480 किलोमीटर आहे. आणि खूपच मस्त प्रवास होणार आहे. तर मी तुम्हाला सर्व प्रवासातल्या गोष्टी दाखवणार आहे. आणि तिकडे तिरुपती बालाजीला आपण कोणकोणते प्लेसेस करणार आहोत, म्हणजे बरेचसे प्लेसेस आहेत. त्यातून म्हणजे पद्मावती टेम्पल आहे, मेन तिरुपती बालाजी, गोविंदा गोविंदा, त्याच्यानंतर राधाकृष्ण मंदिर, इस्कॉन टेम्पल पण आपल्याला बघायचं आहे. अजून तिथे जे काही आहे ते पण करणार आहोत. आणि तिथून आपण एक सरप्राइझिंग प्लेसला जाणार आहोत, ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे. आता आपण घाट चढतोय. मी तुम्हाला काल रात्री दाखवला होता श्रीशैलम डॅम. तर आता जर आपल्या रोडमध्ये, त्या आपल्या रूटमध्ये जर लागलाच तो डॅम, तर मी तुम्हाला तो पण दाखवून देईल. तर चला. एक विराई तुझी भरी न ओटी कना नारलानी, एक विराई तुझी भरी न ओटी कना नारलानी, खना नारलानी ओटी भरी. वर्षाला दर वर्षाचे वर्षाला आई गाव देवी माते पाव माझे नवसाला, आई गाव देवी माते पाव माझे नवसाला, आई गाव देवी माते पाव माझे नवसाला, आई गाव देवी माते पाव माझे नवसाला. हाय खायला टाकीस, पण तू जरा असतीस आहे. हे बघ इथे मस्त एरिया आहे बघ, माकरा कशी बसले. बघू शकता आपल्याकडे माणसं घ्यायला लागतात शेत कापायला, पण इथे यांच्याकडे मशीन आहे, डायरेक्ट अख्खा शेत कापून रेडी, सुपर फास्ट. आणि फक्त कणसच कापतात. हो भाई, फुल स्पीड. आणि पाठीमागून कशी घाण पडते तुम्ही बघू शकता. नाही चिखल बिखल असं तरी काही टेन्शन नाही, उभा भात कापतात डायरेक्ट. आम्ही रोडला बऱ्याच ठिकाणी थांबत जातो, सगळ्या गोष्टी बघत जातो. इकडे बघा खतरनाक. कमी मेहनत, जास्त उत्पन्न, जास्त प्रॉफिट, नफा. बघ कसा आवारले मोठी शातात यांची, तर त्यांना मशनीच लागतील. आपल्या डोलक्या 4 गुंठ, 3 गुंठ, 2 गुंठ. हे बघ तिकडे पण मशीन आहे. हो मामाचा नवीन ट्रॅक्टर. चावल लगाएगा फिर से.
हे लोक वर्षभर इकडं भाताचाच उत्पन्न घेतलं जातं. आता 1 महिन्याचा ब्रेक घेतील आणि परत मग येत चाऊल म्हणजे चाऊल लावतील, भात लावतील. जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. मला तर जाम पटला. पण आपले डोलक्याला जमणार नाही हा, शाता लागतील मोठी मोठी. इकडे तुम्ही बघू शकता 12 चौकाशी चालल्यात बघा. हे असे गोणी भरून चाऊल ते लोक हे करतात आणि इथे भरतात. ते बघ गोणी असे भरतात. यावर चाऊलाचं पीक घेतात ना. आपलीकडे 1 एकरवाला भाव खातं. तुम्ही बघू शकता. आम्ही जेवायला बसलो. हॉटेलचं नाव मला माहीत नाही, पण 1 नंबर हॉटेल. स्टार्टर वगैरे आमचं खाऊन जाईल. मला आठवणच नव्हती व्हिडिओ काढायची. एवढी भारी टेस्ट आहे ना. आणि आम्ही रँडमली थांबलो हॉटेलला, कोणी सजेस्ट वगैरे नव्हतं केला. पण खूप भारी खरंच. मी म्हणजे एवढ्या हॉटेलला आम्ही थांबलो, पण मी कुठे व्हिडिओ नाही काढली. मी इथेच व्हिडिओ यासाठी काढली. खूप भारी टेस्ट. मी तुम्हाला हॉटेलचं नाव पण सांगेल थोड्या वेळात. आधी खाऊन घेतो. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आलो आहोत सिक्युरिटी चेकसाठी. तिरुपती बालाजी तिरुमला इथे खाली सिक्युरिटी चेक होतं, तिथे आलेलो आहोत. तर तुम्ही हे एंट्री पॉईंट बघू शकता. आता इथे त्या काय गाड्या चेक करतील, बॅगा वगैरे जी काही त्यांची फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट होतील. नंतर आम्ही वरती जाणार आहोत. दर्शन आमचं उद्या आहे. उद्या दर्शन आहे आमचं. VIP दर्शनच आहे, त्याचं काही टेन्शन नाही आहे. तर उद्या तुम्हाला मी दाखवतो. आता पहिला इथे सिक्युरिटी चेक होऊ द्या, मग नंतर वरती बघूया कसं काय आहे वातावरण, ते पण तुम्हाला दाखवतो. आता मी आहे तिरुपती बालाजीला आणि मी वरती आहे तिरुमलामध्ये. इथे मंदिराच्या बाजूला फ्री बस सेवा आहे आणि इथे गर्दी बघा तुम्ही. ओव्हरलोड पब्लिक आहे. क्राऊड तर एवढा आहे ना की मॅनेजमेंटची वाट लागेल असा क्राऊड आहे. खूप सारी पब्लिक आहे, खूप सारं रश आहे. VIP वाल्यांनाच मला वाटतं ना 3-3, 4-4 तास थांबावं लागणार आहे. तर नॉर्मलवाले तर विचारच नका करू. आणि कोणी ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय येऊ नका, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन विचारतीलच, कारण हल्ली सर्व ऑनलाईन झालं आहे. तेव्हा सर्वांनी विचार करा. फुल क्राऊड आहे, फुल. आपली गाडी बघू शकता तुम्ही. ही बघा, इथे गाडी लावलेली आहे मी. आता आम्ही जेवायला चाललो आहोत प्रसादममध्ये. जेवून वगैरे आम्ही रूमवर आंघोळ वगैरे करून रेस्ट करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. इथे रोटे आलेल्या आहेत आणि या भाज्या आहेत. पोरं खात आहेत आणि मी व्हिडिओ काढत आहे. एकच नंबर वाईब आहे हॉटेलची, खूपच मस्त आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत मला वाटतं हे दुपारचे 12:30. बघा पोरा फिंगर बाउलमध्ये हात धुताना. घरात तसंच खातान पितान ते चालतं. इथे फक्त शानपणा. तुम्ही बघू शकता. गाडी वॉशिंगला आलेलो आहोत आम्ही, हे सर्व मित्र आपले. आणि गाडी वॉशिंग करून झालेली आहे, एकदम डीप क्लीन केलेली आहे पूर्ण. खूपच जबरदस्त. आणि सर्व्हिस तर इकडच्या लोकांची खूप भारी आहे, खूप मस्त. हा चल चल. ह्या डीमार्टला जायचा पोरांना घाई झाले, बघू शकतो इकडे. आणि हे बघा, हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व आहे. तर तुम्ही कधी पण तिरुपती बालाजीला आलात तर इकडे नक्की या, विजिट करा. गाडी डीप क्लीन करून घ्या. वेटिंगला बघू शकता तुम्ही. आपण निघालेलो आहोत आता रात्री तिरुमलामध्ये दर्शनासाठी. व्यंकटरमण गोविंदाच्या म्हणजे भगवंताच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत वरती. आणि तुम्ही आता बघू शकता. दर्शनाला तर मोबाईल अलाउड नाही आहे, दर्शन झाल्यानंतर दाखवतो.
रात्री 12 नंतर ज्या गाड्या असतात त्या गाड्या खाली जात नाही, म्हणजे जाऊ दिल्या जात नाही किंवा कुठल्याही खालच्या गाड्या वरती जाऊ देत नाही. त्यामुळे पब्लिक तुम्ही बघू शकता इथेच झोपलेली आहे आणि हा समोरच मंदिर आहे. आता आमची पण हीच बारी येणार आहे. तिरुपती बालाजीचा एकदम व्यवस्थितरित्या दर्शन झालेलं आहे आणि आज आहे वार रविवार. आम्ही सकाळी निघालेलो आहोत कोल्हापूरच्या रस्त्याला. तर कोल्हापूरला जाताना आम्हाला आत्ता आंध्र प्रदेशमध्ये आहोत आणि आंध्र प्रदेशमधून आम्ही जाणार आहोत कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहोत. तर प्रवास खूप सुंदर आहे आणि रस्ते वगैरे एकदम टापाटॉप आहेत, त्याच्यामुळे फटाफट रस्ता म्हणजे कवर होणार आहे. तर आम्हाला आता 14.5 तासाची रनिंग दाखवते. तर बघूया किती फास्ट रस्ता कव्हर होतो तो. आम्ही लवकरात लवकर रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण एकदम शांत, रात्री खूप जागरण केलेलं आहे. तर बघूया आता रस्ता कसा कव्हर होतो तो. फटाफट चला. खूप बोलला आता बाकच बोला. चॉकलेट हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही बघू शकता आत्ता वाजले किती आहेत ते बघा. आधी रात्रीचे 11:15 वाजलेत. रात्रीचे 11:15 आणि आम्ही ही माझी गाडी आणि तिरुपती बालाजीचं दर्शन वगैरे सर्व झालं होतं आणि तिथून निघालं डायरेक्ट कोल्हापूरला. डायरेक्ट कोल्हापूरचा प्रवास आहे आणि आपली रनिंग आहे 14.5 तासाची. 14.5 तासाची रनिंग करता करता आपण आत्ता जेवणासाठी थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे गावकरी हॉटेलचं नाव आहे गावकरी. खूपच सुंदर हॉटेल आहे आणि मी तर सर्वांना रिकमेंड करेल की रस्त्याने जाताना तुम्ही त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. एवढा सुंदर आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. आम्ही मटन थाळ्या घेतल्यात आणि एवढी टेस्ट भारी आहे ना, खूपच जबरदस्त. चला आपण आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता रात्रीची वेळ आहे आणि आता आम्ही सुरुवात करतोय जेवायला आणि तुम्ही बघू शकता हा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटण आहे, मटण किमा आहे, ज्वारीची आणि तांदळाची मिक्स भाकरी आहे आणि सलाड आहे. तर आम्ही सुरुवात करतोय. चला जेवूया. एक नंबर टेस्ट आहे. मटन किमा तुम्ही टेस्ट कराल ना, लाजवाब आहे, लाजवाब. इकडे बघा पुरा फोडले आम्ही खतरनाक. तर आता इथून अजून ट्रॅव्हलिंग बाकी आहे कोल्हापूरला जायला. मला वाटतं अजून 1.5 तास लागणार आहे आम्हाला. 1.5 ते 2 तास लागणार आहे. हे रस्सा आहे ना, हे रलं नाही तर डबल टिबल घेतला आता आम्ही. म्हणजे अनलिमिटेड रस्सा, खिमा पण अनलिमिटेड होता. फक्त मटनचे चार्जेस होते. जबरदस्त प्लेट. आणि गावकरी कट्टा तो हॉटेलला तो नाव पडले का काही ते मी तुम्हाला दाखवतो याची. हॅलो एव्हरीवन. ब्लॉग मी कंटिन्यू ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती वाजलेत ते बघून घ्या. ती घड्याळामध्ये वाजले आहेत रात्रीचे 2 आणि मी आता कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. वाजलेत आणि तुम्ही समोर पण बघू शकता आई अंबाबाईचं मंदिर. तर पोहोचले तर आहोत आता. फक्त बाजूला कुठेतरी हॉटेल बघतो, स्टे करतो आणि त्याच्यानंतर आपण सकाळी दर्शनाला जाणार आहोत. आई अंबाबाईचा उदो 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 महालक्ष्मी यात्री निवास. तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजलेत 2:30. ही माझी गाडी आणि खूप सुंदर अशी गॅलरी आणि खूप मस्त असा होमस्टे भेटलेला आहे आपल्याला. तर इथे आपण राहणार आहोत. मी तुम्हाला वरती दाखवतो बेड वगैरे कसे आहेत ते. तर चला आपण वरती जाऊया. मला झोप आली आहे, मी झोपून घेतो. सकाळी दर्शन तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता इकडे
कसं मेंटेन केलेलं आहे पूर्ण आणि खूपच मस्त. हे बघा एकदम म्हणजे असा जुन्या काळात आल्याची फिलिंग येईल तुम्हाला. असं एकदम मस्त जे आणि एकदम म्हणजे ना घर वगैरे तुम्ही बघायला तर ही ती गॅलरी आहे ज्याच्यातून मी तुम्हाला जे खालून दाखवलं ना गॅलरी. आणि ह्या कड्या पण तुम्ही बघू शकता पक्के जुने आहेत पण तरी मॉडर्न खोलत नाही. ती कशी खोलायची खोललेली आहे कडी तुम्ही बघू शकता. खूप मस्त असा कंदील आणि ही गॅलरी पूर्ण खूपच भारी. इकडे बघू शकता खूप सुंदर असे दादांनी मेंटेन केलेलं आहे. आणि आम्हाला हा रूम किती रुपयात भेटला असेल किती सांगा बघू. फक्त 2,500 मध्ये. किती? फक्त 2,500 मध्ये. तुम्ही बघू शकता म्हणजे सगळे मित्र झोपले आहेत. हे झोपल्याचं नाटक करत आहेत. तर चला आता खरोखर झोपतो. बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हरेश पटेल गॉगल आणायला गेला आहे. तर आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत आता सर्वजण. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो आणि जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. हा बघा मंदिर. आता आपण दर्शन रांगेमध्ये जाणार आहोत. तर बघूया किती गर्दी आहे दर्शनासाठी. आणि वाजले किती आहेत? 11:30 वाजलेत. रात्री खूप उशीर झाला तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे सर्वजण लेट उठलेले आहेत आणि लेट अंघोळ्या झाल्या. आता दर्शनही थोडा उशिराने होणार आहे. तर बघूया किती गर्दी आहे आधी त्याच्यानुसार आपण दर्शन घेऊया. कोल्हापूरच्या आई अंबाबाई महालक्ष्मीचा जो मंदिर आहे तो खूपच आर्किओलॉजिस्टच्या हिशोबाने म्हणजे खूपच त्याचं हेवी बांधकाम आहे आणि खूपच विचारपूर्वक केलेलं बांधकाम आहे. आणि आम्ही जेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतला तेव्हा अशी म्हणजे मान्यता आहे की तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं जातं. तर म्हणूनच आम्ही तो डिसिजन घेतला की ह्याच्यानंतर आपण कोल्हापूरला जाऊया. 12:30-1 वाजता आमचं दर्शन झालं आणि आत्ता आम्ही घरी जाण्याच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्ही सर्वांनी बघितली देसाई गावची कमानी आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मल्लिकार्जुन भगवान की जय. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आई महालक्ष्मीचा